नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण अर्धा किलो बेसनचे साहित्याचं अचूक प्रमाण वापरून न रेळणारे दाणेदार बेसनचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। लाडू छान गोलाकार बांधता यावा आणि तो दाताला चिकटू नये यासाठी खास टिप्स सांगितल्या आहेत। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। लाडू बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलंय। बारीक दळलेलं जे चणा डाळीचं पीठ आपण नेहमी वापरतो तेच मी इथे घेतलंय। पिठाच्या अर्ध म्हणजे 250 ग्रॅम साजूक तूप घेतलंय। पिठी साखर घेतली आहे 350 ग्रॅम। तुम्हाला जर वाटीने प्रमाण मोजायचं असेल तर 4 वाटी बेसन, सव्वा वाटी तूप आणि 1.5 वाटी पिठी साखर घ्या। तुम्हाला साखरेचं प्रमाण वाढवायचं असेल तर 400 ग्रॅम पर्यंत वाढवू शकता। आता बेसन भाजण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे। सुरुवातीला आपण यामध्ये 4 चमचे तूप घालूया। तूप आपण थोडं थोडं करूनच घालणार आहोत, एकदम घालणार नाही आहे। आणि आता यामध्ये हे बेसन घालूयात। बेसन आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं। बेसन भाजताना थोडं थोडं तूप 3 ते 4 टप्प्यामध्ये ॲड करत जायचं। सर्व तूप एकदम घालायचं नाही आहे। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि पीठ एकसारखं चमच्याने हलवत भाजून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटानंतर पुन्हा थोडं तूप घातलं। पीठ भाजताना त्याचे गोळे बनतात, काही हरकत नाही। हे गोळे एखाद्या पेला किंवा ग्लासच्या सहाय्याने मोडून घ्यायचे, नाहीतर गोळ्याच्या आत पीठ कच्चं राहील। किंवा चमच्यानेच अशा प्रकारे दाबून पीठ एकसारखं करून घ्यायचं। गोळे मोडत मोडतच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे। आता आणखी तूप घालते, हे मी तिसऱ्यांदा तूप घालते। सुरुवातीला पिठाचे गोळे बनतात तेव्हा आपल्याला वाटतं की तूप कमी पडतंय, म्हणून आपण एकदम जास्त तूप घालतो, त्यामुळे सर्व पिठाचा एकत्र गचका होतो। म्हणून थोडं थोडं तूप घातलं ना तर छान भाजलं जातं आणि फुलून येतं। पीठ जसं भाजत जाईल तसं तूप रिलीज होत जातं आणि आपल्यालाही तुपाचा अंदाज येतो। पिठात तूप घातल्यावर ते असं घट्ट झाल्यासारखं वाटतं, पण नंतर थोड्या वेळाने ते एकजीव होतं। बेसनचं पीठ भाजण्यासाठी खूप पेशन्स लागतात, तेव्हाच तो लाडू अगदी खमंग आणि रुचकर बनतो। पहा, पीठ छान भाजलं गेलंय ब्राऊन रंगावर। मंद गॅसवर अशा प्रकारे पीठ भाजण्यासाठी मला 1 तास लागला। आता या स्टेजला आपल्याला यावर थोडा पाण्याचा हबका मारायचा आहे। अगदी 2 चमचे पाणी या पिठावर शिंपडायचे। पुन्हा चमच्याने हलवत पीठ भाजून घ्यायचं, म्हणजे त्यातला पाण्याचा अंश पण निघून जाईल आणि पीठ पण फुलून येतं। याच ट्रिकमुळे लाडू दाणेदार बनतो आणि दाताला चिकटत नाही। तसंच लाडूला बाइंडिंग येतं, तो छान गोलाकार बनतो। आता यामध्ये काजूचे काप, बदामाचे काप आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालते। ड्रायफ्रूट्सची क्वांटिटी तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। हे सर्व एकत्र पुन्हा मंद गॅसवर 5 मिनिट भाजून घेते, म्हणजे काजू बदाम पण पिठात थोडे भाजले जाऊन क्रंची बनतील। आता भांड्याला लागलेलं उरलेलं तूप आहे 2 चमचे, तेही घालते। पीठ आपलं मस्त खमंग भाजलं गेलंय। बेसन भाजताना ना त्याचा सुगंध घरभर पसरतो। आता हे भाजलेलं पीठ परातीमध्ये काढून घेते। पीठ पसरवून थोडं थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तुम्ही पाहू शकता पिठाला किती सुंदर कलर आलाय। परफेक्ट याच कलरवर पीठ भाजलं गेलं पाहिजे। पीठ कोमट झालंय, आता साखर घालूया। साखर घालताना पण आपल्याला थोडी थोडीच घालायची आहे, म्हणजे मिक्स करायला सोपं जातं। सर्व साखर एकदम घातली ना तर पीठ ड्राय झाल्यासारखं वाटणार। ही परात लहान पडते आहे, मिक्स करायला होत नाही आहे, त्यामुळे मी दुसऱ्या मोठ्या परातीमध्ये पीठ घालते। साखर घातल्यामुळे मिश्रण आता थोडं ड्राय वाटतंय, पण थोड्या वेळाने ते सेट होईल। छान हाताने अशा प्रकारे चोळून मिक्स करून घ्यायचं। साखर पिठात व्यवस्थित मिक्स झाली आहे। मिश्रण खूप जास्त तुपकट पण दिसत नाही आहे। आता या मिश्रणाचे लाडू वळायला घेऊयात। छान असा गोलाकार लाडू वळून घ्यायचा आणि त्याला थोडं टॅप करायचं, म्हणजे त्यामधलं तूप रिलीज होतं आणि लाडूला छान चमक येते। लाडूला वरून मनुका, काजू, पिस्ता असं तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स लावून सजवून घ्या। मी इथे मनुका लावलाय। याच प्रकारे आता सर्व लाडू बांधून झालेले आहेत। तर मस्त असे खुसखुशीत दाणेदार बेसनाचे लाडू तयार झाले। हे लाडू दाताला अजिबात चिकटत नाहीत, तुपामुळे रेलत नाहीत, जशीच्या तशी गोलाकार राहतात।
एक लाडू तोडून दाखवते तुम्हाला. हे पहा, मी दिलेल्या अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये 25 लाडू बनले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आता व्हिडिओचा एंड करते. नवीन ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.